माझी स्टोरी सुरू करण्याआधी मी एक कन्सेप्ट सांगतो की एक एंटिटी टाईप असते वायुत्रा, ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. पण ते फार वेगळं वाटत होतं की एवढा मोठा बंगला जिथे कधीच या पूर्ण एरियामध्ये कोणीच दिसत नाही, एक हिरवगार चिंचेचं झाड आणि हे तिघच जण कसे. पण हे 4 जण मला असे गोल थांबून माझ्या अवतीभोवती हसत होते आणि ते पाहून मला फार उदारक वाटलं, काहीतरी भीतीदायक आहे. आणि तेवढ्यात एक माणूस आला, जो या 4घांमधलाही एक नव्हता. तो माणूस आला आणि त्या माणसाने काहीतरी एक बॉटलमधनं त्या मुलीच्या अंगावर ओतलं आणि तिला सांगितलं की तू ओली आहेस, इथे वाळवत राहा, गेटजवळ खेळ. ती आई जी होती त्या आईकडे तो माणूस गेला आणि तिला मारलं त्याने आणि तिच्या अंगावर रॉकेल होतं आणि तिला जाळतो. तर ती आई धावत आली आपल्या मुलीला वाचवायला, तसल्याच जळत अवस्थेत, हातात कंगवा घेऊन. कारण तिने आईला बोललेली माझे केस ओले झालेत, केस विसरायला ये, आणि ती कंगवा घेऊन तशी झालेली. पण जशी ती जवळ आली, मुलीच्या अंगावर ऑलरेडी त्या माणसाने रॉकेल टाकलेलं, मुलगीसुद्धाच त्या गेटजवळ जळायला लागली. पण तो त्या मुलीची एवढी तारीफ करत होता की ठीक आहे. म्हणजे नाव काय? तर त्यांनी नाव मला फारच विचित्र सांगितलं, यामिनी. पण जेव्हा गुरुजींनी गेट डोअरला पकडणार तेव्हा गुरुजीला शॉकिंग झाली आणि त्यांना ऑफिसच्या डोअरपासून त्या स्टुडिओच्या एंडपर्यंत असं वढत नेलं, घासत नेलं, त्यांना प्रॉपर घासत. सो हॅलो, हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मी तुमचा होस्ट जयेश आज घेऊन आलो आहे माझा एक फ्रेंड कृष्णा. सो कृष्णा, हाय बाई, कसा आहेस? मी मस्त आहे. सो कृष्णा, तुला स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील? माझं नाव कृष्णा आणि मी एक लेखक आहे, मी कवी आहे, मी परफॉर्म करतो आणि तसंच पोटा पाण्यासाठी कंपनीतही कामाला आहे नॉर्दर्न ट्रस्टला. आणि हॉरर या जॉनरमध्ये तुला कधीपासून इंटरेस्ट यायला लागला? तसं तर लहानपणापासूनच इंटरेस्ट होता, कारण काही वाक्य माझ्यासोबत घडलेत किंवा काही मी वाचलेत, त्यानुसार मग मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे तुझे आता रिअल इन्सिडेंट्स आहेत जे तुझ्यासोबत घडले? अगदीच रिअल इन्सिडेंट. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण इथे जे आपण स्टोरी डिस्कस करतो या सगळ्या अर्बन लेजंड्स असू शकतात, रिअल इन्सिडेंट पण असू शकतात जे आमच्या गेस्टसोबत घडलेले आहेत, किंवा ऐकण्यातल्या वगैरे किंवा वाचनातल्या आलेल्या स्टोरीज असू शकतात. तर यांचा रिॲलिटीशी काही संबंध असेल किंवा नसेल, तो एक सहयोग असू शकतो. तर प्लीज तुम्ही याला एंटरटेनमेंट या पर्पजनीच घ्या आणि कुठेच याला स्वतःशी रिलेट नका करू, एवढीच तुम्हाला विनंती. आणि कोणाचं काही मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. सो कृष्णा, तुझी स्टोरी स्टार्ट कर. ओके. माझी स्टोरी सुरू करण्याआधी मी एक कन्सेप्ट सांगतो की एक एंटिटी टाईप असते वायुत्रा, ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. वायुत्रा म्हणजे एक अशा प्रकारची एंटिटी असते जी एखाद्या जागेशी किंवा एखाद्या व्यक्तीशी जोडली गेली जाते आणि जोवरती जुळत नाही तोवरती कार्यरत होत नाही. म्हणजे तिचा तोपर्यंत इफेक्ट चालू होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं, ते जोवर पजेस करत नाही एखाद्या जागेला किंवा एखाद्या व्यक्तीला. तर मी माझी गोष्ट सुरू करतो. मी लहान असताना आम्ही शाळेतनं निघताना 2 रस्ते होते, एक आपला पक्का रस्ता आणि एक कच्चा रस्ता जो घरी लवकर जायचा. तर मी त्या कच्च्या रस्त्याने जायचो आणि जाता जाता तिथे काही जुने मिल होते जे बंद पडलेले होते आणि एक बंगला होता जो ऑलमोस्ट बंदच होता. फक्त तिथे एक हिरवगार झाड होतं चिंचाचं आणि बंगला होता. तर त्या बंगल्याचं एक खूप मोठं गेट होतं. तर मी जेव्हा जात होतो तिथे मला एक मुलगी दिसली. ती आली मोकळे केस सोडून आणि ती त्या गेटला अशी धरून होती. लहान मुलगी, थोडी वयस्कर, म्हणजे 16-17 वर्षाची मुलगी होती. आणि ती अशी धरून होती त्या गेटला आणि तिचे केस मोकळे होते आणि ती माझ्याकडे बघत होती. आणि तिचा वेशभूषा जी होती ती फार जुन्या काळातली असल्यासारखी होती, म्हणजे जसे जुन्या काळात घालत होते. आणि मी तिच्याकडे बघितलं आणि ती माझ्याकडे बघितला आणि मी स्माईल केलं तिला पाहून आणि तीही माझ्याकडे तशीच पाहत राहिली कंटिन्यू. मी थोडं समोर केलो, तिने पाहिलं, पुन्हा ती गेटला ढकलत थोडी आली आणि पुन्हा तसेच झाले. तो झाला पहिला दिवस. मग पुन्हा काही दिवसानंतर मी गेलो तर पुन्हा तसंच झालं. संध्याकाळचे 4:15 झालेत. मी शाळेतनं निघता पुन्हा त्याच बंगल्याजवळून गेलो. पुन्हा तसंच वातावरण, चिंचाचं झाड हिरवगार, चिंचा पिकलेल्या आणि गेट तशाच तसं बंद. ती मुलगी आली गेटला धरून, केस तिचे तेव्हाही मोकळे.
पण आज एक वेगळी गोष्ट घडली की तिची आईसुद्धा आली तिथे. तिची आई आली आणि ती कंगवा घेतला आणि तिचे केस बनवत होती. नऊवारी घातलेली तिच्या आईने आणि ती केस बनवत होती. आणि त्यानंतर मग मी जेव्हा पुन्हा बघितलं त्या मुलीकडे पाहून स्माईल करताना, पण आज एक गोष्ट वेगळी झाली की त्या मुलीच्या आधी तिची आई मला पाहून हसली आणि मला ते थोडं नॉर्मल वाटलं की ठीक आहे, आई हसती काही नाही. आणि मग मी पुन्हा त्यांच्याकडे बघितलं आणि मी समोर निघून गेलो. पण आज ते गेटच्या बाहेर आलेले दोघं जण, ती मुलगी आणि आई. मग पुन्हा काही दिवसानंतर माझे भाऊ आलेले, मी त्यांच्यासोबत नवीन रस्त्याने गेलो आणि आज पुन्हा हे आधीच निघून गेले आणि मी त्या कच्च्या रस्त्याने निघायला लागलो. जेव्हा आज मी त्या बंगल्यासमोर गेलो तिथे मला पुन्हा कळायला लागलं की आज तिथे मुलगी आहे, पुन्हा गेटजवळ आलेली, केस मोकळे, आणि आई आली आणि आई तिचे केस विंचारते. पण त्या दोघींनी माझ्याकडं न बघता डाव्या हाताला बघितलं, जिथे गेटचा दुसरा भाग होता. तिथे एक मुलगा आलेला खेळत खेळत. तो मुलगा जवळपास 10 वर्षाचा असेल आणि तो मुलगा आलेला खेळत खेळत आणि तो मुलगासुद्धा माझ्याकडे बघायला लागला आणि हे तिघं जण माझ्याकडे बघून हसत होते, एक स्मित हास्य दिल्यासारखं. पण ते फार वेगळं वाटत होतं की एवढा मोठा बंगला जिथे कधीच या पूर्ण एरियामध्ये कोणीच दिसत नाही, एक हिरवगार चिंचेचं झाड, आणि हे तिघंच जण कसे. मी पुन्हा समोर निघालो माझ्या घराकडे आणि हे तिघं जण मला पुन्हा माझ्या पाठीमागे येताना दिसलेत. एका ठराविक जागेपर्यंत ते पाठीमागे येत होते आणि मग गायब होत होते, म्हणजे दिसत नव्हते किंवा माझं लक्ष नसतं. मग हळूच असे दिवस जाता जाता एक दिवस मला पुन्हा मी त्याच रस्त्याने जायला लागलो. जेव्हा मी जात होतो, पुन्हा 4:15 वाजलेत, मी त्याच रस्त्यावर अडकलो. ती मुलगी आली, गेटला खेळतीये, तिची आई आली आहे, ती केस विंचारायला घेतली तिचे, आणि पुन्हा त्या दोघींनी त्या मुलाकडे बघितलं. तो मुलगा आला, खेळायला लागला. आज मी जेव्हा त्यांच्याकडे बघणार त्याच्या आधी त्या तिघांनी एक मला पाहून हसले आणि वरती बघायला सांगितलं. त्या तिघांनी वरती बघितलं छताकडे आणि तिथे एक माणूस पळत आला छतावरनं आणि तो वापस त्या चिंचेच्या झाडाजवळ थांबला. आणि पुन्हा हे 4 जण माझ्याकडे बघायला लागलेत आणि मी पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं. ते हसलेत पुन्हा माझ्याकडे बघून, त्यांचं तेच हसणं सेम. आणि मी वापस घरी जायला निघालो तर ते वापस एका ठराविक अंतरापर्यंत माझ्या पाठीमागे आलेत आणि मग गायब. पुन्हा काही दिवसानंतर मी त्याच रस्त्याने गेलो. तिथे गेल्याच्या नंतर हे 4 जण ऑलरेडी सेम पोजला होते. गेटजवळ मुलगी आलेली, तिची आई तिचे केस विंचारतीये, भाऊ आलेला, तो खेळतोय, आणि छतावरनं तो माणूस पुन्हा पळत आला, चिंचेच्या झाडाजवळ थांबतोय. आणि ह्यांनी गेट उघडलं आणि मला आत बोलवलं की ये म्हणून. मी आत गेलो, पण हे 4 जण मला असे गोल थांबून माझ्या अवतीभोवती हसत होते आणि ते पाहून मला फार विदारक वाटलं की काहीतरी भीतीदायक आहे. आणि ते एवढं भिलो मी की बिमार पडलो त्यानंतर. आणि त्यानंतर मी घरी निघलो, पळत सुटलो मीही तिथे आणि घरी गेलो की काहीतरी वेगळं आहे. तिथे मला काहीतरी त्या दिवशी वेगळं वाटलं. पण पुन्हा काही दिवसानंतर मला असं झालंय की आता इथे जायला नको, आता इथे जायलाच नको. आणि मग मी त्या रस्त्याने जाणं सोडून दिलं. काही वर्षानंतर मी पुन्हा त्याच रस्त्याने जायला मला लागलं आणि जेव्हा मी गेलो तर एक गोष्ट वेगळी घडली. ती मुलगी त्याच हाईटची, त्याच याची, तिथेच तशी गेटजवळ उभी होती. ती पुन्हा आली, ती गेटजवळ खेळत होती, मला पाहून ती हसली. आणि तिची आई आली, तिची आई तिचे केस विंचारतीये आणि ते दोघी जणी माझ्याकडे बघतायत, हसतायत. आणि पुन्हा मग त्यांनी पुन्हा डाव्या बाजूला बघितलं आणि त्यांचा भाऊ आलेला, तिचा लहान, तोही पुन्हा 10 वर्षाचाच त्याच अवस्थेत दिसतोय. आणि त्यांनी पुन्हा मला, तोही हसायला लागलाय मला पाहून. आणि मला माहिती होतं की वरती आणखीन कोणीतरी आहे, कारण मला सुरुवातीला वाटायचं की इथं 1 जण आहे, मग वाटलं 2 जण आहेत, मग 3 जण आहेत, पण 4 जण आहेत. मग मी पुन्हा वरती बघितलं तर पुन्हा तसंच तो जो माणूस होता तो पळत आला आणि चिंचेच्या झाडाजवळ थांबला. जसं चिंचेच्या झाडाजवळ थांबला तो खाली आलेले दिसलेत सगळेजण आणि गेट पुन्हा उघडला. आणि मला माहिती नाही मला काय झालं, मी हळूहळू गेटमध्ये आत घुसलो आणि जसं मी आत गेलो तसं पुन्हा तो माणूस वरती गेला, ती बाई घरात गेलीये, तो मुलगा पण घरात गेला आणि ही मुलगी बाहेर खेळते.
आणि ती मला पाहून खेळतीये. आणि तेवढ्यात एक माणूस आला, जो या चौघांमधलाही एक नव्हता. तो माणूस आला आणि त्या माणसाने काहीतरी एक बॉटलमधनं त्या मुलीच्या अंगावर ओतलं आणि तिला सांगितलं की तू ओली आहेस, इथे वाळवत राहा, गेटजवळ खेळत. आणि आत गेला. आत गेल्याच्या नंतर तो माणूस त्यांच्या घरातला सगळ्यात कठोर माणूस असल्यासारखा, तो मुलगा लगेच गेला. एक काका आलेत म्हणून तो मुलगा गेला आणि एका बॉक्समध्ये लपला, एका मोठ्या पेटीच्या बॉक्समध्ये तो लपला. आणि ती आई जी होती त्या आईकडे तो माणूस गेला आणि तिला मारलं त्याने आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि तिला जाळतोय. आणि त्या मुलीच्या अंगावरती पण मुलीच्या अंगावर ऑलरेडीच त्याने रॉकेल ओतून आले. ती आई, तिला असं वाटलं की आपला मुलगा बॉक्समध्ये आहे, त्याला काही होणार नाही, तो वाचेल. तर ती आई धावत आली आपल्या मुलीला वाचवायला, तसल्याच जळत अवस्थेत, हातात कंगवा घेऊन. कारण तिने आईला बोललेली माझे केस ओले झालेत, केस विसरायला ये. आणि ती कंगवा घेऊन तशीच आलेली. पण जशी ती जवळ आली, मुलीच्या अंगावर ऑलरेडी त्या माणसाने रॉकेल टाकलेलं, मुलगी सुद्धाच त्या गेट जवळ जळायला लागली. तो माणूस घरात असताना त्याने त्या बॉक्सलाच पूर्णपणे एका बाहुल्यासोबत पॅक केलं आणि तो पूर्ण बॉक्स जाळला. हे सगळं पाहता पाहता मग मला लक्षात आलं की आणखीन वरती कोणीतरी होतं. तो चौथा माणूस होता. कारण हे तिघ जण आहेत, मग चौथा कुठे गेलाय? जेव्हा मी वरती बघितलं तर हा माणूस इथे वरती दिसतोय आणि वरती जाऊन ह्याने त्याला गोळीने मारलं. आणि हे सगळं झाल्यावर तो सरळ बाहेर आला आणि निघून गेला. मी तेवढा वेळ तिथेच होतो. मला काहीही सुचत नव्हतं की काय करावं, काय नाही करावं. आणि हे सगळेजण आरडाओरडा करत होते, ती आई, मुलगी आणि तो जो माणूस होता ज्याला त्यांनी गनने मारलं, गोळी मारली होती, तो माणूस तसाच रांगत रांगत किंवा सरपटत म्हणा त्या चिंचेच्या झाडापर्यंत आला, छतावरच, आणि तिथेच त्याने दम सोडला. म्हणजे त्याला वेळ नाही भेटला की आपण खाली जावं किंवा वाचवावं कोणाला. एवढं सगळं झालं आणि त्यानंतर मी शोधतोय की आता कुठे, कोण आहे, काय, कोणीच काही दिसत नाही. आणि मग मला थोड्या वेळानंतर पुन्हा तो माणूस आलेला दिसला आणि तो माणूस येऊन त्यांनी या चौघांना त्याच चिंचेच्या झाडाखाली चाडलं, पुरलं. तर त्यावेळेस जेव्हा मी चिंचेचं झाड बघितलं, ते झाड पूर्णपणे सुकलेलं होतं, म्हणजे पानं नव्हते. घर व्यवस्थित होतं पण चिंचेचं झाडाला पानं नव्हते जास्त, जसे आता सध्याच्या सिच्युएशनला जसे मला दिसायचे नेहमी हिरवगार चिंचेचं झाड ज्याला चिंचा पिकलेल्या येतात, आणि तसं ते झाड नव्हतं. आणि हे सगळं झालं आणि त्यानंतर मला आठवलंच नाही की मी घरी कसा पोहोचलो माझ्या. आणि मग मी घरच्यांना सांगत होतो की तिथे तिथे तो बंगला आहे, असं असं काहीतरी घडलं. तर माझे आजोबा मला बोललीत की हा, असं आमच्या काळात कधीतरी ऐकायला होतं की अशी एक फॅमिली तिथे राहत होती, असं एक कुटुंब तिथे होतं. पण त्यानंतर कोणालाच काही माहिती नाही की ते कुठे गेलेत, काय गेलेत, असं काहीच नाहीये. आणि त्यानंतर हळूहळू मग हे सगळं मला पुन्हा रोज स्वप्नात यायचं किंवा मग मला असं वाटायचं की हे लोक आणखीनही माझ्या पाठीमागे येत आहेत. त्यानंतर हे सगळं दिसणं तर बंद झालं, पण हे मला स्वप्नात यायचं किंवा असं वाटायचं की ते आत्ताही तिथेच बोलवतायत मला, मी जावं तिथे. आणि मी हे घरच्यांना सांगत गेलो, पण कधी कधी असं व्हायचं की न सांगता मी त्या बंगल्याकडे जायचो. आणि हे होत गेलं वारंवार. आणि मग मला एक दिवस घरच्यांना कोणीतरी सांगितलं की एक दर्गा आहे, त्या दर्गेत जावा, तिथे गेल्यावर याचं कळेल की काय निवारण होईल. आणि मग घरचे घेऊन गेलेत मला त्या दर्गेमध्ये. दर्गेत गेलं की तिथे एक फकीर होते, त्यांनी झाडफूक केला अंगावर, असं लिंबू वगैरे चिरून ठेवलं. आणि तेव्हा मला फार उलट्या झाल्यात. तर त्यांनी मला सांगितलं तू काही खाल्लं होतंस का, ज्या जागी तू हे करत होतास तिथे तू काही खाल्लं होतंस का. मग मला लक्षात आलं की ते जे पिकलेलं झाड होतं आणि त्यांच्या जे पिकलेल्या चिंचा होत्या, ती चिंच मी खाल्ली होती. ती तेव्हा खाल्लेली चिंच, आणि ती तेव्हा लहानपणी खाल्लेली चिंच, ती तेव्हापासून माझ्या पाठीमागे होती. आणि हे सगळेजण तेव्हापासून मला दिसत होते किंवा हे सगळं मला दिसायला लागलेलं. हळूहळू का होईना पण हे सगळं दिसायला लागलं. आणि तेव्हा मला कळालं की हा वायुत्राचा जो कन्सेप्ट मी सुरुवातीला बोललो, ते असं कुठल्या ना कुठल्या गोष्टीपासून आपल्या मागे लागलेलं असतं, ते कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये पजेस झालेलं असतं. आणि ते सगळेजण त्या झाडाशी पजेस झाले होते, जे झाड त्यांच्यामुळे नेहमीच हिरवगार राहिलं. आणि त्यांच्या चिंचा नेहमीच पिकलेल्या असायच्या की कोणी अट्रॅक्ट व्हावं आणि ती चिंच खावं. आणि तिथून पुढे त्यांची गोष्ट सुरू व्हायची सगळ्यांसोबत. मग ते अजून पण आहे का तो बंगला तर अजूनही आहे तिथेच, पण तुला आता काही, पण आता मला दिसत नाही. ओके.
तुझ्यापासून सुटली ती. ते माझ्यापासून सुटलंय. ते कळणी केल्यासारखंच करणी केल्यासारखंच, पण हे थोडं वेगळं असतं. कारण इथे एंटिटी स्वतःहून आपल्याकडे कळणी कसं कोणीतरी एक लिव्हिंग पर्सन आपल्यावरती करतो. एक पर्सन ज्याला आपण समजा सौदाय म्हणतो, जे असे करणारे असतात किंवा सौदाई नसतं फिमेल मध्ये, हे लोक आपल्याला करणी करणार, काहीतरी खायला देणार, आपण ते खाणार आणि मग त्यांचं म्हणण्यासारखं जसं वशीकरण असतं तसं होतं. पण इथे काय होतं की हे लोक ऑलरेडी कशा ना कशाशी जोडलेले असतात, एखाद्या जागेशी म्हणा किंवा एखाद्या वस्तूशी किंवा एखाद्या, जसं आता हे झाड होतं आणि ते बंगला होता आणि ते चिंच खाऊन ते सगळे माझ्याशी जोडण्यात आले. ते अशा एंटिटीजला मोस्टली मुक्ती मिळत नाही, कारण ते ट्रॅप झालेले असतात ते त्या जागेशी आणि ते त्या वस्तूशी. जेव्हा पण कोणी तिथनं जाणार किंवा ती वस्तू ग्रहण करणार, जसं मी चिंच खाल्ली होती, तर मग ते पुन्हा त्यांची स्टोरी तशी सुरू होणार. खूप जास्त क्रिपी स्टोरी होती. तर त्यामुळे आपले जुने लोक म्हणतात ना की बाहेर असं काही खायचं नाही, किंवा कोणी काही देत असेल तर खायचं नाही. मी पण माझ्या लास्ट पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की जसं उघड्यावरचं पाणी प्यायचं नाही, कारण पाणी हे लवकर चार्ज होतं, निगेटिव्ह इझिली चार्जेबल असं. म्हणजे मोस्टली बघ ना, आता जर पूजा वगैरे पण करतो आपण तर मोस्टली पाणीच चार्ज करून शिंपडतो आपण लोकांना. मुळात म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणंच म्हणजे पाणी ठेवणं. बाकी तुम्ही फोटो वगैरे मांडा आपल्या इच्छेसाठी, पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपण जे कलश मांडतो त्याला चार्ज तेच चार्ज होत असतं. तसंच एकदा असं झालं होतं, आपण हा व्हिडिओ आपण केलेला ऑलरेडी, की एक नागपूरचा एक माणूस होता, तो असंच त्यांनी म्हणजे उघड्यावरती सू केलेली. आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ आहे आपला, तुम्ही चॅनलमध्ये जाल तर तिथे नागपूरचा शापित माणूस असं त्याच्या टायटल आहे. तर त्याचं पण असंच मी एक शॉर्टमध्ये सांगतो की त्याचं असं झालं होतं की तो ट्रिप्स करायचा, मोस्टली वर्धेच्या जवळ एक छोटंसं गाव होतं, तिथून तो गाडी चालवायचा. तर ते 150 किलोमीटरचा रन असायचा. तर तो तिथे असं टॅक्सी असते ना, जसं आपलं पुणे टू मुंबई कसं गाडी असतात, कॅब्स वगैरे असतात, तसं तो गाडी चालवायचा. तर असं त्यांनी भरपूर वर्ष केलं होतं, 20 वर्ष गाडी चालवलेली त्यांनी. त्याला कधीच काही त्रास वगैरे झाला नाही. आणि एकदा त्यांनी एका झाडा, म्हणजे बोराचं झाड असतं ना, त्याच्या खाली त्याने सू केलेली आणि तिथेच त्यांनी पाणी वगैरे पिलं, गुळणी केली आणि तो ते हे खायचं, आपलं सुपारी वगैरे खायचं, तर ते त्याने खाल्लं. तर तिथून त्याच्या मागे एक एंटिटी चिटकून त्याच्या घरी गेलेली आणि त्यानंतर त्याचा महिनाभर तो बेड रेस्टर्स होता आणि म्हणजे त्याची तब्येत फार खराब झालेली. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे त्याला खूप जास्त ताप आलेला, त्या ज्वरमध्ये त्याने गाडी चालवलेली आणि ॲक्सिडेंट झालेला. तर पोलीस केस वगैरे पण झाली, असं भरपूर काय काय झालं होतं. मग नंतर त्यांच्या दारी एक माणूस आला, ते असं ना भिक्षुक भिक्षा वगैरे मागणार असं त्यांना समजतं या गोष्टी. तर तो आलेला, मग त्याने ते सगळं नोटीस केलं की काहीतरी निगेटिव्ह घडलेलं आहे. मग त्यांनी त्या माणसाच्या बायकोला पण सांगितलं की तुझ्या नवऱ्याच्या बाजूला कोणतरी झोपलेलं आहे, आणि अशी मग त्यांनी एक प्रोसेस केलेली पूर्णपणे. आणि नंतर तो जो त्याच्या अंगावरती जी एंटिटी आलेली ती पळून गेली बाहेर. हा डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता, नागपूरचा शापित माणूस. सो नेक्स्ट स्टोरी कुठली आहे तुझ्याकडे? नेक्स्ट स्टोरी सेम कन्सेप्ट आहे, वायुत्रास. ओके. तर ही स्टोरी पुण्यातलीच आहे. तर पुण्यामध्ये लोणकर चौक एरिया, केशवनगरचा ट्रॅफिकवाला जर कोणाला माहिती असेल तर तिथे एक स्टुडिओ आहे जो माझ्या मित्राने टेक ओव्हर केला आणि त्याने तिथे डान्स सुरू केलाय. डान्स क्लास टाईप स्टुडिओ, डान्स अँड फिटनेस म्हणून आताही आहे, डान्स अँड फिटनेस स्टुडिओ. तर त्याने तो नुकताच सुरू केलेला आणि छान सुरू झाला त्याचा डान्स स्टुडिओ, छान सुरू झालेला आहे. आणि काही दिवसानंतर काय झालं, हळूहळू त्याचे सगळे स्टुडंट्स येणं बंद झालेत, त्याची फायनान्शियल कंडिशन्स बिघडत गेली आणि त्याचे जे जवळचे लोक होते, त्याचे मित्र, त्याची गर्लफ्रेंड, ते सगळेजण त्याला सोडून गेले. त्याला हळूहळू काहीतरी म्हणजे असं त्याच्यापासून कॉन्टॅक्ट करतायत किंवा हा भांडतोय त्यांना किंवा विनाकारण काहीतरी भांडणं होत आहे. त्याचं फायनान्शियल एवढं खराब झालं की त्याला सुद्धा कळालं नाही नेमकं काय होतंय आपल्यासोबत. आणि मी एक दिवस सहज गेलो त्याच्याकडे की बघावं काय होतं काय नाही याच्यासोबत. तर ह्याला जेव्हा मी जाऊन बघतोय तर हा मला सांगतोय की अरे माझा फायनान्स खराब आहे, सगळं खराब आहे, स्टुडिओ चालत नाही. मी मग सोडून का देत नाही? जर हा स्टुडिओ चालत नाहीये, तो एवढा खर्च केला याच्यावर आणि स्टुडिओ चालत नाहीये तर सोडून दे, कारण दुसरं काही बघता येईल.
पण मग तो बोलण्यात मला बोलला की अरे नाही, एक मुलगी आत्ताही येते इथे, स्टुडंट का त्याची? एक मुलगी आत्ताही येते मला भेटायला, ती माझ्याकडनं डान्स पण शिकते आणि माझ्यासोबत बसून राहते इथे आणि बराच वेळ बसते, आम्ही खूप गोष्टी करतो, तू तिच्या गोष्टी सांगते. मग तो मला सांगत होता की तिची गोष्ट काय सांगते. मी म्हणलं काय सांगते ती मुलगी, तर ते सांगत होता की माझी जमीन होती, माझं घर होतं, माझा एक मोठी बिल्डिंग होती आमच्या वडिलांनी बांधलेली, आणि मी एकुलती एक मुलगी होती आणि ते सगळं माझं होतं आणि माझ्या काकांनी आणि आमच्या शेजाऱ्यांनी मिळून तर ती सगळी बिल्डिंग घेतली त्यांच्याकडे, आता त्यांच्याकडेच आहे, ती माझ्याकडे नाहीये. आणि ती मुलगी मला खूप चांगलं बोलते, मला आणून खायला घालते आणि खूप चांगली आहे. पण तो त्या मुलीची एवढी तारीफ करत होता की ठीक आहे. मी म्हणलं नाव काय, तर त्यांनी नाव मला फारच विचित्र सांगितलं, यामिनी. आजकालच्या काळात यामिनी नाव कोण ठेवतं. म्हणलं नाही, मुलगी आहे चांगली. मी म्हणलं ठीक आहे. आणि पुन्हा काही दिवसानंतर मी भेटायला गेलो त्याला, तर पुन्हा भेटायला गेलो तर तो मला म्हणलं अरे बरं झालं आलास, तो आत्ताच यामिनी खाली गेली, तुला भेटली असेल ना. मी म्हटलं मी अर्धा तास झाले खाली उभा आहे, फोनवर बोलतोय, मला वरती येताना किंवा खाली कोणी गेलेलं दिसलंच नाही, तू नेमकं कुठली यामिनी बोलतोयस. हा एक संदर्भ घडला आणि त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर तसं झालं की मी त्याच्याकडे गेलो आणि तो पुन्हा मला सांगतो की आता ओनर सुद्धा येत आहेत बोलायला की पैसे दे, हे दे. मी म्हणजे एक काम करूत, आपण गुरुजींना बोलूत, जे वास्तुशास्त्र वगैरे बघतात, आपण त्यांना बोलूत आणि त्यांच्याकडनं बघून घेऊ की काही खराब आहे का किंवा तुझ्याबद्दल काही बघून घेऊ. तर आम्ही तयार झालो त्या गोष्टीवर आणि मी म्हणलं एक काम करू, तू यामिनीला पण बोलव, म्हणजे ती पण तुझी केअर करते ना, तर तू तिलाही बोलव. आणि त्यांनी तसंच केलं, यामिनीला बोलवलं, मी गेलो, पण मला माहितीच नाही की तिथे कोणी यामिनी म्हणून आहे म्हणून. आणि हा पूर्ण वेळ तिथे असं मला म्हणतो की हा यामिनी ऑफिसमध्ये बसून आहे आणि आपण इकडे थांबतो. मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि हा मला मग तिच्या गोष्टी सांगायला लागल्यात, अरे यामिनीनं आम्ही खूप गोष्टी करतो, आम्ही बोलतो, आम्ही असं आहे तसं आहे. म्हणजे स्टुडिओचं तो काही बोलतच नव्हता, फक्त यामिनी यामिनी यामिनी. आणि गुरुजी आलेत, गुरुजी सगळीकडे फिरतायत आणि ऑफिसमध्ये नाही गेलेत. याने सांगितलं की ऑफिसमध्ये नाही जायचं, कारण ऑफिसमध्ये यामिनी बसून आहे, तिला जरा बरं नाही वाटत आहे, तर ती तिथेच थांबणार. मग आम्ही सगळेजण वाटलं की ठीक आहे जाऊ दे, नंतर भेटता येईल कोण आहे यामिनी त्याला बघायला. जेव्हा गुरुजी फिरत होते ना, तर गुरुजींनी एक चोडलर आणलं होतं, जे असं फिरवताना निगेटिव्हिटी बघत होतं की तिथे निगेटिव्हिटी आहे कुठे. आणि जसं गुरुजींनी माझ्या अंगावर फिरवलं तर ते पॉझिटिव्ह दिसलं. आणि स्टुडिओमध्ये जेव्हा ते फिरवायला लागले ना, ते अँटी क्लॉकवाईज फिरायला लागले. ओके. आणि ते खूप फार जोरजोरात फिरत होतं स्टुडिओमध्ये. मग गुरुजींनी स्टुडिओच्या काही दिशांनी फिरवलं, ते वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या रोटेशनमध्ये फिरत होतं. आणि हळूच मग याच्या अंगावर फिरवलं तर याच्या अंगावर पण पुन्हा जोरजोरात फिरायला होतं, अँटी क्लॉकवाईज. माझ्या अंगावर क्लॉकवाईज फिरलं, त्याच्या अंगावर अँटी क्लॉकवाईज, आणि स्टुडिओमध्ये पण अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. तर गुरुजी बोललेत की इथे काहीतरी निगेटिव्ह आहे. आणि गुरुजींनी ते पुन्हा घेऊन ऑफिसकडे जायला निघालेत. तर ते ऑफिसकडे जाताना तो एवढा फास्ट फिरत होता, खूप फास्ट. तर हा मला थांबवत होता की नका जाऊ, ऑफिसकडे नका जाऊ, कारण तिथे यामिनी झोपलेली आहे आणि तिला बरं नाहीये. पण जेव्हा गुरुजींनी गेलेत डोअरला पकडणार, तेव्हा गुरुजीला चॉकिंग झाली आणि त्यांना ऑफिसच्या डोअरपासनं त्या स्टुडिओच्या एंडपर्यंत असं वढत नेण्यात आलं, घासत नेलं त्यांना प्रॉपर घासत नेलं. आणि तेव्हा आम्ही दोघेही जाऊन शॉक होतोय. मी पाहून तुम्हाला खूप भयानक वाटलं की हे असं काहीतरी होतंय. त्यालाही काहीतरी वेगळं वाटलं. त्याच्यासाठी तर असं काहीतरी पहिल्यांदा होतंय त्याच्या आयुष्यात की कोणीतरी निगेटिव्हिटी किंवा हे काहीतरी. आणि मग गुरुजींनी पुन्हा उठले आणि त्यांनी सरळ म्हणले ही यामिनी कोण आहे. आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी मला सांगितल्या होत्या की तिचं एक घर होतं, तिच्या शेजाऱ्यांनी तिच्या काकांनी मिळून ते घर हडपलं. आणि तेव्हा गुरुजींनी त्याला विचारायला लावलं की यामिनीला बोलव आणि विचार की कुठलं घर होतं आणि ती कुठे आता. जेव्हा याने यामिनीला बोलवलं, यामिनी ऑफिसमधनंच आली आणि जशी आली
त्याने गुरुजीला पुन्हा खाली पाडलं. गुरुजी बेंड झालेले होते आणि ती त्याला सांगत होती की ह्याने विचारलं की तुझं घर कुठलं होतं आणि आता तुझे आई बाबा ते कुठे आहेत. तर हिने सरळ सरळ त्याला सांगितलं की माझं घर हीच बिल्डिंग आहे, इथेच राहायची मी. आणि मग तिने सरळ सांगितलं की मी इथेच राहायची आणि हीच बिल्डिंग आहे ती जी बिल्डिंग त्यांनी हडपली होती. ओके. मग ह्याने विचारलं तू आता कुठे राहतेस, कारण गुरुजींनी सांगितलं होतं तू विचार, कारण ती आम्हाला उत्तर देत नाहीये. आणि एवढ्या वेळात ते डोडलर पूर्ण फास्ट कर 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 अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तिने सगळी स्टोरी तिला सांगायला सुरुवात केली मित्र माझ्या, की ते घर होतं जे हेच घर आहे जे झालंय ते, आणि मला इथेच यांनी मारून या मिररच्या पाठीमागे ठेवलं होतं. ओके. आणि तेव्हापासून मी याच जागेशी जोडण्यात आली. आणि इतक्या दिवसानंतर या जागेची कोणीतरी साफसफाई करण्याचा प्रयत्न करते ते तू होतास. आणि जेव्हा तू साफसफाई करत होतास ना तेव्हा तुझ्या हातात माझ्या काही वस्तू लागलेल्या, आणि जेव्हा मी पाहिलं तर त्याच्याजवळ एक पेंडंट होतं जे हा कॅरी करत होता. ओके. आणि त्या पेंडंटमुळे ती ह्यालाच फक्त दिसत होती आणि ह्याच्यासोबत राहत होती, बोलत होती. आणि याच्या आयुष्यातले जितके सगळे जवळचे होते, जे असं तिला वाटायचं यामिनीला की हा मला याच्यासोबत नाही टाइम देऊ शकत, जशी त्याची गर्लफ्रेंड झाली, त्याचे मित्र झाले, त्याचे घरचे झालेत, त्या सगळ्यांना तिने दूर केलं. वेगवेगळ्या गोष्टीवरनं भांडणं लावायला, त्याला फायनान्शियली एवढं वीक केलं की तो तिथून हलू पण शकला नाही. इव्हन दो त्याचं घरी जाणं सुद्धा बंद झालेलं. बिईंग तो मुस्लिम होता म्हणजे आहे, त्याचा नमाज सुद्धा बंद झालेला. म्हणजे त्यांचा शुक्रवारचा जो नमाज असतो तो सुद्धा त्याला कधी नमाज करता नाही आला. इथपर्यंत गोष्टी तिने खराब केल्या. फक्त त्याच्या आयुष्यात चांगलं काय घडलं की त्याला कोणीतरी एक मिळालं जो वेळ द्यायचा. पण यामिनीने तिला एवढं बांधून ठेवलं की तो तिथेच राहिला त्या जागी. मग आता एवढं सगळं कळल्याच्या नंतर गुरुजींनी सरळ सरळ त्या जागेमध्ये रेकीनी हिलिंग केलं आणि मग आम्ही शिवतंत्र बसवला तिथे. गुरुजींनी तिथे सिम्बॉल्स टाकलेत काही, आणि शिवतंत्रने प्रॉपर यामिनीला एका पेन्शनात त्यांनी बांधून ठेवलं. कारण तिचं जे पेंडंट होतं त्या पेंडंटमधनं सुटून तिला कुठे ना कुठेतरी अडकवणं गरजेचं होतं. मग गुरुजींनी त्या एंटिटीला, त्या वायुत्राला आणि यामिनीला त्या पैंजणात बांधून ठेवलं. आणि ते पैंजण आत्ताही त्या स्टुडिओला एका ठिकाणी त्यांनी सांभाळून ठेवलंय की चुकूनही त्या जागेवर जाऊ नका. आणि याच्या आधी सुद्धा त्यांना गुरुजींनी असे वेगवेगळे टोटके सांगितले होते जे करून बघायला लावले होते. की एका काचेच्या बाउलमध्ये त्यांनी पायराईट ठेवायला लावला होता की पायराईट ठेवून बघ, तुझी फायनान्शियल कंडिशन सॉल्व्ह होईल नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला. पण त्यांनी ठेवला आणि एका रात्रीतून तो पायराईट एकदम जे पांढऱ्या तिळामध्ये ठेवायला लावलेला होता ते तीळ पूर्ण सडलेत, त्याला किडे लागलेले आणि पायराईटला सगळे जाळ्या झालेल्या. म्हणजे एवढं डॅम ते भयानक होतं. तेव्हा आम्ही गुरुजींना तिथे बोलवलं की गुरुजी या, इथे असं काहीतरी घडतंय. आणि गुरुजी आलेत आणि त्यांनी एवढं सगळं सॉल्व्ह केलंय त्याचा मॅटर. आत्ता तरी त्याचा स्टुडिओ व्यवस्थित चालू आहे. पण आत्ताही गुरुजींनी स्पष्ट सांगितले की जिथे ज्या ऑफिसमध्ये तिथे बसलेली होती तिथेच ठिकाणी त्यांनी ते पैंजण असं ठेवलेलं आहे की जिथे ती एंटिटी बांधल्या गेलेली आहे त्याच्याशी. कारण शिवतंत्रमध्ये ते काट आणि बांधतात ना, तर मग त्यांनी तसं ते बांधून तिला तिथे ठेवलेलं आहे. डेंजर स्टोरी होती. आणि हे त्याच्यासाठी तर काहीतरी नवीनच होतं की असं काहीतरी असतं. नॉन बिलिव्हर आणि बिंग मुस्लिम त्याच्यासाठी हे काही नव्हतं. आणि आपण किती जरी सांगणार तरी जोर त्याला अनुभवच नाही तर तो विश्वास कसा ठेवणार. ते तर होतच. तसंच एक कोकणामध्ये पण नारळावरती घेऊन जातात बघ, त्याला डाप म्हणतात. डाप प्रकार आहे तो एक. अच्छा. तुझ्यामुळे आज मला वायुत्राबद्दल माहित पडलं. म्हणजे मला माहिती नव्हतं इतक्यात. आता हे आपण जसं रिडिंग करतो आणि पॉडकास्ट थ्रू पण आपल्याला माहित पडतात वेगवेगळ्या प्रकारचे भूत आणि जे एंटिटीज असतात की म्हणजे कसं त्याच्यापासून निवारण कसं करायचं आणि ते कसे लोकांना हार्म करू शकतात, कसे पजेस करतात. तेच. सो थँक्यू इथे आल्याबद्दल. तुझ्या स्टोरीज आज जाम भारी होत्या.
मला तर अजून पण गूज बॉम्ब्स येतात की आता म्हणजे असं कोणत्या अनोळखी वस्तू दिसल्यात तर त्यांना हात लावू की नको. तसं तर मी फॉलो करतो, मी सांगतो पण लोकांना सहसा तरी की नाहीच लावायला पाहिजे. हा की अनोळखी वस्तूंना नाहीच हात लावायला पाहिजे. जसं आता कसं लोक कुठे पण फिरायला जातात, मग त्यांना बीच वगैरे वरती बीच गेले तर वगैरे किंवा मग तर तिथे कसं लोकांचे पडतातच वस्तू, कोणाचं किचन पडेल किंवा गळ्यातलं नेकलेस वगैरे. आणि प्रत्येक चमकणारी वस्तू आपल्याला अट्रॅक्ट हा, करते, तेच. हे काहीतरी आपल्या फायद्याचं हा. आहे. आणि लोकांचं कसं असतं की आता कुठेतरी फिरायला गेलो आणि काहीतरी सापडलाय तर याला आपण घरी घेऊन आपण जाऊ, घेऊन गेले एक मेमरी म्हणून घेऊन जाऊ. पण सरळ साधं सोपं की जेव्हा तुम्हाला असं कधी वाटतं, आता समजा घरात लहान बाळ जरी असेल तरी आपले जुने लोक सांगत गेले किंवा कोणीही आताही म्हणतात, तर ते मिथ नाहीये की जेव्हा तुम्ही अशा गोष्टींचा अनुभव घेता किंवा असं काही तुम्हाला बाहेरून रस्त्यात सापडलं किंवा काही कुठे लिंबू, आणि पुण्यात तर फार लिंबू आणि बावल्या दिसतातच, हा, ते सरळ प्रत्येक सरळ सोपं सॅटर्डेला. जी तुमची बोली भाषा असेल त्या भाषेत बोला की ज्याचं आहे त्याच्याकडेच जा. हा, असं 3 वेळेस तेच. बोलायचं आणि आपल्या डाव्या साईडला पाहून आपण 3 वेळेस जे थुकतो हम्म. ते खरंच कामी पडतं. त्या वस्तू मग तेच. त्या एंटिटी आपल्या पाठीमागे येत नाहीत. याच्याबद्दल तर मला एका गुरुजींनी बोलले होते की म्हणजे आमची ते मंदिर आहे धायरेश्वर म्हणून, तर तिथले मी त्यांना विचारलं होतं की मला सारखे हे बावले वगैरे दिसतात. तर ते बोलले की दर सॅटर्डेला जे शॉपकीपर्स असतात ते चेंज करतात, लिंबू मिरची नवीन लावतात आणि ती बावली पण असते त्यासोबत. तर जर चुकून जर तुझ्याने ती ओलांडल्या गेली तर हनुमानाचं नाव घ्यायचं, ओम हनुमते नमः बोलायचं आणि विसरून जायचं ती गोष्ट की आपण असं काहीतरी केलंय. चॅन्टिंग ऑलवेज. हा, चॅन्टिंग, मंत्र जाप, त्याने खूप हे होतं. म्हणजे हिलिंगचाच एक प्रकार आहे, आपण म्हणतो ना चॅन्ट्स इट्स अ पार्ट ऑफ हिलिंग आणि एक फ्रिक्वेन्सी क्रिएट हा, होतं, बॉडीमध्ये व्हायब्रेशन असतात आणि ते हेल्प करतात या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी. म्हणजे असं ना की जेवढी व्हायब्रंट बॉडी आहे तितकी ती दूर आहे या गोष्टींपासून. जितकी म्हणजे जी बॉडी एक स्टील आहे ती लवकर अट्रॅक्ट करते. जसं स्टील पाण्यावरती मच्छर जास्त असतात ना, तसंच एक स्टील बॉडीवरती या गोष्टी लवकर असतात. सो थँक्यू कृष्णा, तू इथे आल्याबद्दल. तुला कसं वाटलं आज पॉडकास्ट येऊन? मला खूप छान वाटलं. म्हणजे इथे येण्याआधी मी तुझे युट्यूबवर काही व्हिडिओज बघितले होते आधीचे पॉडकास्ट, आणि ते पाहून मला वाटलं की चला आता काहीतरी नवीन थ्रिलिंग होणार. आणि अक्षरशः जेव्हा मी ह्या 2 गोष्टी सांगत होतो तेव्हा लिटरली गुजबम्प मलाही येत होते, कारण ते आठवण करणं, पुन्हा ती गोष्ट सांगणं किंवा जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभव सांगणं, ते मला आताही मी त्याच फेज मध्ये गेलेलो होतो. आणि ते कसं असं एक व्हिज्युअलाइज होतं. मी स्टोरी ऐकतोय तर मला पण असं वाटतं की हा, मी पण बंगला बघतोय, मला पण चिंचेचं झाड दिसतंय. आणि बिंग रायटर मला ते सगळं इमॅजिन करायची सवय. समोरचा माणूस सांगतोय किंवा मी सांगतोय, ते सगळं दृश्य असं समोरून जातंय मला. तर तो मला खूप भारी वाटलं. धन्यवाद बोलवलंय आणि स्टोरी सांगायला. तुला तर परत बोलू आम्ही, आता अजून एक पॉडकास्ट करूयात आपण, आणखी काही स्टोरीज नक्कीच माझ्याकडे आहेत काही सांगायला, मला आवडेलही शेअर करायला तुमच्यासोबत. चालेल. सो मित्रांनो, थँक्यू. तुम्ही आतापर्यंत जरा व्हिडिओ बघत आला असणार तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही तुमचे व्ह्यूज कमेंट्समध्ये सांगू शकता. तुमच्याकडे पण काही स्टोरीज असतील तुम्ही त्या कमेंटमध्ये पिन करू शकता, किंवा आमचा एक गुगल फॉर्म आहे तो तुम्ही फिल करा आणि आम्ही तुम्हाला पॉडकास्टवरती ॲज अ गेस्ट बोलूया. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट तुमच्यासाठी दर वीकला 2 मराठी हॉरर पॉडकास्ट घेऊन येतोय. आणि थँक्यू.